नमस्कार मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मी तुम्हा सर्वांचे अगदी मनपूर्वक स्वागत करते। आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं वसुवत्या रम्याचा हात धरून तिला घेऊन येतात। तिचा पाय खूप दुखत असतो। वसुवत्या विचारतात, खूप दुखतंय का गं? अगं नेहमी धडपडत असते, नेहमी तुला ठेचच लागत असते। तर आता हे सगळं काही काव्या पाहते आणि रम्याला विचारते, दुखतंय का? जेवणात आणि आयुष्यात ठेचा हा महत्त्वाचाच असतो, त्याशिवाय मजाच नसते हो आयुष्याला। आता मात्र रम्या चिडते आणि म्हणू लागते, तुला मस्करी सुचतीये का? तर आता वसुवत्या रम्याला म्हणतात, रम्या तू शांत हो। काही काही लोकांना ना नको त्यावेळी नको त्या ठिकाणी तोंड खुपसायची सवय असतेच। तर काव्या म्हणू लागते, आणि काही काही लोकांना नको त्यावेळी आणि नको त्या ठिकाणी मुद्दाममध्ये पाय घालून पाडायची सवय असते। परंतु काय असतं ना रम्या, हे सगळं काही देव पाहत असतो। आणि मग देव काय करतो माहीत आहे का? योग्य वेळ आली की त्या लोकांचा बघतो आणि असा काही मुरगळून पाय ठेवतो की त्याला उठताही येत नाही। रम्या चिडते आणि म्हणू लागते, आई हिला गप्प बसायला सांग ना। काव्या म्हणते, नाही बसणार। काय करणार सांग ना, काय करणार? माझ्या मागे मागे येणार आहेस का? ये ये चल आपण पकडापकडी खेळूया, असं म्हणत काव्या आता रम्याची मस्करी करू लागते। वसुवत्या म्हणतात, काव्या म्हणते, अरे बापरे, मी तर विसरूनच गेले होते, तुला पळता नाही का येणार ना? मग एक काम करूया का, आपण लंगडी घालत घालत पकडापकडी खेळूया का? येतेस? आता मात्र रम्या रागानेच काव्याकडे पाहते। तर काव्या म्हणू लागते, नाही ग रम्या, मी तुझ्या हाताला नाही लागणार, अजिबात लागणार नाही। तू कितीही प्रयत्न केलेस ना तरी सुद्धा। तर आता वसुवत्या आणि रम्या रागानेच काव्याकडे पाहतात आणि रम्या म्हणू लागते, आता तुला फार सुचतंय ना बोलायला? काव्य म्हणते, अगं सुचणारच, इतके दिवस तुझ्यासोबतच तर होती, तुझ्यावर विश्वास ठेवला होता, तुझ्यासोबतच सगळीकडे फिरायची, मग इतके दिवस तुझ्या संगतीत राहून राहून तितकं तर मला सुचायला हवंच की नाही? रम्या अगं, खूप विश्वास ठेवला होता तुझ्यावर, हीच तर माझ्या आयुष्यातली सगळ्यात मोठी चूक की तुझ्यावर विश्वास ठेवला। पण बरं झालं, देवाने लवकरच मला शहाणपण दिलं। काव्य रम्याला म्हणते, रम्या अगं, तुला ती म्हण आठवते का? आठवते का बघ, तरी पण मी तुला सांगते, कडू कारलं तुपात घोळलं मधात घोळलं तरी सुद्धा ते कडूच। आता रम्या रागानेच काव्याकडे पाहते। तर काव्या पुढे म्हणते, तशीच अगदी आमची रम्या, तिला पार्थने नाकारलं, काव्याने मारलं, तरी सुद्धा तिच्या डोक्यातले विचार जसे आहेत तसेच। रम्या अगं, तुझे खरे रंग माझ्या समोर आले आहेत, त्याच्यामुळे आता काळजी करू नकोस, मी काही तुला सुखाने जगू देणार नाही। तर दुसरीकडे पाहायला मिळतं ठरल्याप्रमाणे चित्राताई आणि जुई आता ममताई पाळणाघरात आलेल्या असतात। तर ममताई पाळणाघरातल्या मॅडम जुईकडे पाहत म्हणतात, खूप छान आहे, हुशार दिसते मुलगी। तर आता चित्राताई म्हणू लागतात, हुशार कसली, आगाऊ आहे, म्हणूनच तर तिची काळजी वाटते, म्हणून म्हटलं की आता तिला पाळणाघरात ठेवावं, मी तर दिवसभर कामामध्ये बिझी असते, मला तेवढा वेळच मिळत नाही। तर ममताई घरातील आता पाळणाघरातील त्या मॅडम म्हणू लागतात, आता आम्ही आहोत ना लक्ष द्यायला, आता तिच्याकडे अजिबातच दुर्लक्ष होणार नाही, तुम्ही अजिबातच काळजी करू नका। आता चित्राताईंना ते विचारतात की हिचं नाव काय? त्यावेळी जुई पवार असं चित्राताई नाव सांगतात। तर आता त्या म्हणतात, तुम्ही तर पैसे भरलेत, मग कधीपासून तुम्ही हिला इथे ठेवणार आहात? तर चित्राताई म्हणतात, खरं सांगू का, मी आत्तापासून सुद्धा तिला इथे ठेवायला तयार आहे। तर त्या मॅडम लगेच खुश होतात। प्लॅनप्रमाणे चित्राताई आपली पर्स खाली टाकतात आणि त्याच वेळी त्यांच्या पर्समधला म्हणजे ती छोटी अत्तरची बॉटल खाली पडते। जुई लगेच घेते, आपल्या हाताला लावते। तर आता चित्राताई म्हणतात, काय पोरगी आहेस ग तू? अगं, घरी लावून आली होतीस ना अत्तर, आता पुन्हा हवाय? असं म्हणत चित्राताई ती अत्तराची बॉटल हातात घेतात, आपल्या हातालाही लावतात आणि पुन्हा एकदा अत्तराचा वास घेतात। आता हे सगळं पाहून त्या मॅडम त्यांच्याकडे पाहत बसतात। तर चित्राताई म्हणू लागतात, काय आहे ना, आम्हा मायलेकींना अत्तराचं खूप वेड आहे। चित्राताई म्हणतात, बरं आता मी येऊ का, माझा फॉर्म भरून झाला आहे। तर त्या मॅडम म्हणतात, बरं ठीक आहे, परंतु संध्याकाळी वेळेत न्यायला या। तर चित्राताई म्हणतात, हो नक्कीच येईन, आणि ये जुये, त्यांना त्रास देऊ नकोसा। तर जुई म्हणते, त्रास तर त्यांना होणारच। त्यावेळी मॅडमना धक्काच बसतो, जुई हसू लागते। तर त्या मॅडम म्हणतात, चल जुई, मी तुला सगळ्या मुलांसोबत ओळख करून देते, असं म्हणत त्या जुईला तिथून घेऊन जातात। आता चित्राताई अत्तराची बॉटल हातात घेतात आणि म्हणू लागतात, नंदिनीची आयडिया पेरून तर ठेवली आहे, बघूया आता पुढे काय होतं ते। तर दुसरीकडे देशमुखांच्या घरी आपल्याला पाहायला मिळतं वसुवत्या काव्याला म्हणतात, अभ्यास नाहीये का तुला? नाहीये का अभ्यास? अगं, IAS होण्याचं तुझं कुठलंच लक्षण दिसत नाहीये, माहेरी होतीस त्यावेळी IAS नाही झालीस, लग्न करून सासरी आली आणि संसार करावा तर तो सोडून IAS ची पुस्तकं घेऊन बसली आहे।
नंतर काय तेही सोडून दिलं. मग काय साड्याच नेसायला लागली, पतंग उडवायला लागली गच्चीवर जाऊन. विचित्रपणाचा कळस आहे आणि इतका कळस आहे की एका खेळण्यातल्या बोक्याला घेऊन त्या मांजरीला घेऊन पार्थ समजून फिसकारलेला बोका समजायला लागली. काय ते वागणं. रम्या म्हणते नाहीतर काय, आणि ऐनवेळी अभ्यास झाला नाही म्हणून असं म्हणताच रम्याला पुन्हा एकदा दुखायला लागतं. मग काय पार्थला वाचवण्याचा बहाणा करून परीक्षेलाच बसली नाही. काव्या आता हे सगळं काही ऐकून घेत असते. रम्या म्हणू लागते, यावेळी तरी IAS होण्याचा मुहूर्त गाठणार आहेस का? काव्या शांतपणेच रम्याला म्हणते, डार्लिंग त्याची काळजी तू नको करूस. कान उघडे ठेवून ऐक. मी IAS होणार म्हणजे होणार, आणि माझ्या पोटात पार्थचं बाळ आहे, त्याला सुद्धा मी अगदी व्यवस्थित जन्म देणार. रम्या कसं आहे ना, एका हातात IASचं पुस्तक आणि एका हातात आमचं बाळ, दोन्हीही अगदी व्यवस्थित सांभाळेन ग मी. पण रम्या, अगं मला एक सांग, मी हे सगळं काही करत असताना तू काय करणार आहेस ग? तेव्हा सुद्धा पार्थची वाट बघतच बसणार आहेस का रम्या? आता मात्र रम्या खूप चिडलेली असते आणि ती रागानेच काव्याकडे पाहू लागते. काव्या पुढे म्हणते, मला तरी वाटतंय बाई तसंच होईल. असं म्हणत काव्या आपली पुस्तकं घेते आणि रूममध्ये निघून जाते. इथे काव्याचं हे सगळं बोलणं ऐकून रम्याला मात्र अस्वस्थ व्हायला होतं. तिला या सगळ्याचा त्रास होत असतो. तर दुसरीकडे पाहायला मिळतं, नंदिनी, जीवा, चित्राताई आणि इन्स्पेक्टर साहेब आता त्या ठिकाणापर्यंत पोहोचलेले असतात. जीवा नंदिनीला विचारतो, टेन्शन आलं आहे? नंदिनी म्हणते, हो आलंय. तर जीवा म्हणतो, अजिबात टेन्शन घेऊ नकोस. नंदिनी म्हणते, असं कसं होईल जीवा? अहो आता पाळणाघर सुटायची वेळ आली आहे आणि आता तर मला खूप भीती वाटते. अहो एका मुलीचं आयुष्य आपल्याला पणाला लावायची वेळ आली आहे. आपण तिचं आयुष्य पणाला लावलंय. काही चुकीचं तर करत नाही आहोत ना जीवा? आपलं काही चुकत तर नाही आहे ना जीवा? मला खरंच भीती वाटते. म्हणजे आपण ठरवलंय तसं होईल ना? काही विचित्र तर घडणार नाही ना जीवा? जीवा, मला खरंच खूप काळजी वाटते. जीवा म्हणतो, नंदिनी शांत हो. चित्राताई तुम्ही जा, जुईला घेऊन या आणि ऐका, ती अत्तर गुंगणारी बाई तुम्हाला अत्तर गुंगायला देईल, पण अत्तर गुंगू नका, फक्त ॲक्टिंग करा. चित्राताई म्हणतात की हो. नंदिनी चित्राताईंना म्हणते, जर गोष्टी हाताबाहेर जात आहेत असं जर वाटत असेल तर हे मिशन सोडून द्या. फक्त जुईची आणि तुम्ही स्वतःची काळजी घ्या. जीवा म्हणतो, ऑल द बेस्ट. असं म्हणत आता त्यांनी त्यांचं मिशन पूर्ण करायचं ठरवलेलं असतं. आता चित्राताई ठरल्याप्रमाणे मिशनसाठी निघून जातात. तर इकडे जीवा म्हणू लागतो, इन्स्पेक्टर साहेब तुम्हाला अविनाश सरांनी सगळे डिटेल्स दिलेच असतील. मी ज्यावेळी तुम्हाला इन्फॉर्म करेन त्यावेळी तुमची संपूर्ण टीम घेऊन तुम्हाला तिथे पोहोचायचं आहे. तर आता इन्स्पेक्टर साहेब म्हणतात की हो. असं म्हणत ते तिथून निघून जातात. आता जीवा आणि नंदिनीच्या जीवाला मात्र इथे घोर लागलेला असतो, कारण एका निष्पाप मुलीला आपण त्या ठिकाणी पाठवलेलं आहोत आणि त्यामुळे तिच्या जीवाला तर काही धोका पोचणार नाही ना, याची नंदिनी आणि जीवाला काळजी वाटत असते. नंदिनीचा संताप होत असतो. नंदिनी म्हणू लागते, लहान मुलांच्या जीवाशी खेळणारी बाई आहे ही, येऊ देत फक्त माझ्यासमोर, सोडणार नाही मी तिला. आता नेहमीप्रमाणे ती अत्तरवाली बाई त्या ठिकाणी आलेली असते. नाच रे मोरा आंब्याच्या वनात नाच असं गाणं गुणगुणतच ती आता तिथे आलेली असते. तर दुसरीकडे ममताई पाळणाघरात आपल्याला पाहायला मिळतं. चित्राताई त्या मॅडमना विचारतात, काय हो माझ्या मुलीने तुम्हाला त्रास तर दिला नाही ना? तर आता त्या मॅडम म्हणतात, नाही अजिबात त्रास वगैरे दिला नाही आहे, पण तुम्ही कशाने जाणार आहात? रिक्षा वगैरे मी ऑर्डर करू का? तर चित्राताई म्हणतात, नाही नको, आम्ही करू मॅनेज. असं म्हणत आता चित्राताई आणि जुई तिथून निघत असतात. त्या मॅडम म्हणतात, बाळा उद्या ये हा. आता त्या मॅडम लगेच फोन करतात आणि म्हणतात, फोटो पाठवला आहे त्या नवीन पोरीचा, जुईचा. त्या दोन्ही मायलेकींना अत्तराचा जाम वेड आहे. आता इथे चित्राताई आणि जुई बाहेर पडलेल्याच असतात. त्या बाहेर निघताच इथे अत्तरवाली बाई त्यांना पाहते आणि लगेच जुईचा फोटो पाहते. इथे मात्र ठरल्याप्रमाणे जुई आणि चित्राताई नाटक करतात. आता जुई अत्तरासाठी आपल्या आईची पर्स घेत असते. तर चित्राताई तिला म्हणतात, एकदा सांगितलेलं कळत नाही का? अगं प्लीज काय चाललंय तुझं? प्रत्येक वेळी ही नाटकं नकोत. असं म्हणत आता चित्राताई तिच्यावर चिडण्याचं नाटक करतात आणि म्हणतात, एकतर इथे रिक्षा मिळत नाहीये. तर त्याच वेळी ती अत्तर गुंगणारी बाई त्या ठिकाणी येते आणि तिला विचारते, काय ग झालं बाळा, अत्तर हवंय का? तर त्या चित्राताई म्हणतात, बघा ना स्वतः तिला अत्तर हवं असतं. तर त्या बाई म्हणतात, काही हरकत नाही, मी सुद्धा अत्तर विकते, हे बघ घे तुला. तर त्या चित्राताई म्हणतात, नाही नको. तर त्या बाई म्हणतात, अहो फक्त सॅम्पल आहे, तुम्हाला आवडलं तर घ्या, बघा तर सुगंध घेऊन. असं म्हणत त्या दोघींच्याही हाताला लावतात आणि ठरल्याप्रमाणे चित्राताई आणि जुई बेशुद्ध होण्याचं नाटक करतात. आता त्याच वेळी त्यांची तिथे व्हॅन येते आणि जुईला घेऊन निघून जाते. तर त्या अत्तर विकणाऱ्या बाई आता त्याला म्हणू लागतात, चल डायरेक्ट गोडाऊनला चल. असं म्हणत त्यांची गाडी आता गोडाऊनच्या दिशेने निघालेली असते.
इथे चित्राताई उठून बसतात आणि त्याचवेळी जीवा नंदिनी त्या ठिकाणी येतात. तर आता चित्राताई म्हणू लागतात, जीवा नंदिनी गाडी याच दिशेने गेलेली आहे. असं म्हणताच आता जीवा नंदिनी गणपती बाप्पा मोरया, आता काही झालं तरी ही बाई आपल्यातून सुटणार नाही असं म्हणत निघालेले असतात. आता जुईच्या मोबाईलला GPS सेट केल्यामुळे आता तर समजत असतं की जुई कुठल्या दिशेने निघालेली आहे आणि त्या दिशेनेच आता जीवा नंदिनी निघालेले असतात. तर इकडे जी बाई आता जुईला घेऊन निघालेली असते तिचा लक्ष जुईच्या हाताकडे जातो आणि जुईच्या हातातील घड्याळ पाहून ती पाहायला जाते. त्यावेळी जुई लगेच हात बाजूला करते आणि आता तिच्या लक्षात येतं की जुई तर बेशुद्ध झालेलीच नाही. ती जुईला म्हणते, तू बेशुद्ध झालीच नाहीस म्हणजे तू हे सगळं काही नाटक केलंयस आणि तुझ्या हातात काय आहे असं म्हणत जबरदस्तीने जुईच्या हातातील घड्याळ खेचून घेते. जुई म्हणत असते, प्लीज माझं घड्याळ टाकू नका, माझं घड्याळ, असं म्हणत जुई रडत असते. परंतु ती बाई आता जुईच्या हातातील ते घड्याळ रस्त्याच्या बाहेर, गाडीच्या बाहेर फेकून देते. ते घड्याळ रस्त्यावर पडतं आणि आता मात्र जीवा नंदिनी खूप मोठ्या संकटात अडकलेले असतात. इकडे ती बाई जुईला त्रास देते आणि म्हणू लागते, बोल तुला कोणी पाठवलंय, बोल तुला कोणी पाठवलंय, असं म्हणत तिचा छळ करू लागतात. इथे मात्र नंदिनी जीवाला म्हणते, जीवा गाडी थांबवा. जीवा म्हणतो, हो पण काय झालंय. नंदिनी म्हणते, प्लीज जीवा गाडी थांबवा. आता जीवालाही काही कळत नाही की नक्की काय झालं आहे. तर नंदिनी जीवाला म्हणते, जीवा खूप मोठा प्रॉब्लेम झाला आहे. आता जीवासुद्धा पाहतो तर लोकेशन दिसत नसतं. जीवा म्हणू लागतो, नंदिनी अगं रिफ्रेश करायला हवं. तर नंदिनी म्हणते, 10 वेळा केलं आहे तरीसुद्धा दिसत नाही आहे. जीवा आता 10 वेळा तरी रिफ्रेश करून पाहतो तरीसुद्धा लोकेशन दिसत नसतं. नंदिनी जीवाला म्हणते, कदाचित त्या बाईच्या हाती मोबाईल लागला असेल का. आता जीवा आणि नंदिनीला भीती वाटू लागते. जीवा म्हणू लागतो, मला असं वाटते की कदाचित या रस्त्याने गेली असावी. तर नंदिनी म्हणते, जीवा तुम्ही कसं सांगू शकता, इथे तर 3 रस्ते आहेत, मग आपल्याला कसं कळणार की ती बाई आपल्या जुईला कुठल्या रस्त्याने घेऊन गेली आहे. जीवा मला खरंच खूप भीती वाटते. आता जीवा आणि नंदिनीला जुईची काळजी वाटत असते. त्यांच्या लक्षात आलेलं असतं की त्या बाईने जुईचं घड्याळ आपल्या ताब्यात घेतलं आहे, तिला समजलं आहे सगळं काही. तर दुसरीकडे आता जुईला घेऊन ती बाई गोडाऊनमध्ये आलेली असते आणि जुईला म्हणते, तू हुशार समजतेस ना, मला येड्यात काढत निघालीस ना, आता बघ आता इथेच सडायचं, आता तुला सोडवायला कोणीच येणार नाही, स्वतःच किडनॅप होऊन घेतलायस ना, मग आता इथेच सडायचं, असं म्हणत त्या बाई आपल्या माणसाला म्हणतात, कर रे मास्टरला फोन आणि म्हणावं की या वर्षीचं समर व्हॅकेशनचं आपलं प्लॅनिंग आणि आपलं टार्गेट कंप्लीट झालं आहे. तर त्याचवेळी नंदिनी त्या ठिकाणी येते आणि त्या बाईला विचारते, इतकी कसली घाई आहे. आता ते बाई मागे वळून पाहते तर जुई नंदिनीला पाहताच खूप खुश होते. आता नंदिनीच्या हातात जुईच्या पायातील धागा आणि तो घुंगरू असतो. तर त्यावेळी जुईला आठवतं, कारण जुई तिने तिची चतुराई दाखवलेली असते. जुईने किडनॅपर ज्यावेळी मोबाईलमध्ये व्यस्त असतात त्यावेळी तिने आपल्या पायातील धागा बाहेर फेकलेला असतो आणि तो बाहेर फेकलेला धागा म्हणजेच जीवा नंदिनीसाठी एक निशाणी असते. तर त्यानंतर जीवा म्हणतो, नंदिनी तू गाडीवर बस, आपण निघूयात. तर नंदिनी म्हणते, जीवा पण कुठून जाणार आहोत. जीवा म्हणतो, मार्ग सापडेल. आता नंदिनी ज्यावेळी गाडीवर बसायला जाते त्यावेळी नंदिनीचा लक्ष रस्त्याच्या बाजूच्या असणाऱ्या झाडाकडे जातो आणि त्यावर एक धागा लटकत असतो आणि त्याला घुंगरू असतो. जीवा म्हणतो, बस ना गाडीवर. नंदिनी म्हणते, 1 मिनिट, असं म्हणत नंदिनी त्या झाडापाशी जाते आणि त्यावर असणारा तो धागा आपल्या हातात घेते. नंदिनी जीवाला म्हणते, रस्ता सापडला. जीवा म्हणतो, काय. नंदिनी म्हणते, हो जीवा, हे बघा, हे आहे आपल्याला मिळालेलं लोकेशन. जीवा म्हणतो, कसलं लोकेशन. नंदिनी म्हणते, जीवा तुम्हाला आठवतंय ना, जुईच्या पायात मी काळा धागा बांधला होता आणि हा घुंगरू, आणि जुईने आपल्याला कळावं यासाठी ते इथे टाकलं आहे. जीवा म्हणतो, पोरगी तर हुशार निघाली, म्हणजे जुईला ती बाई याच रस्त्याने घेऊन गेली आहे. चल आता तर आपण राडा घालायचाच, असं म्हणत जीवा आणि नंदिनी त्या दिशेने निघालेले असतात आणि अगदी बरोबर जागेवर येऊन पोहोचलेले असतात. आता ती बाई म्हणू लागते, अरे तुम्ही काय बघताय, फोडा यांना, मारा यांना. आता ती माणसं जीवा आणि नंदिनी यांच्यावर हल्ला करायला सुरुवात करतात. त्यावेळी मात्र त्याच वेळी जीवा त्यांचा हल्ला परतवून लावतो आणि जीवा बरोबर 4 हात करत आता त्यांना चांगलाच धडा शिकवायला सुरुवात करतो. इथे मात्र जुई आणि नंदिनी घाबरून गेलेल्या असतात.
आता तिथे असणारे 3 गुंड जीवावर हल्ला करत असतात, त्याला मारण्याचा प्रयत्न करत असतात. परंतु जीवा मात्र प्रत्येक वार झेलत असतो, प्रत्येक वार पडतवून लावत असतो. तरी ते नंदिनी आता त्या बाईच्या समोर जाते आणि रागानेच पाहत प्रश्न करत म्हणते, कोण आहेस तू? बोल, तू कोण आहेस? आता ती बाई तिथून जात असते, परंतु नंदिनी त्यावेळी तिच्या केसांचा टोप ओढते आणि म्हणू लागते, बोल, तू कोण आहेस? त्यावेळी ती बाई नंदिनीला प्रश्न करत म्हणते, तुला काय करायचंय ग? तुझं बाळ आहे का यात? आता मात्र नंदिनीचा संताप होतो आणि नंदिनी चांगलंच सणसणीत त्या बाईच्या कानाखाली मारते. इथे मात्र जीवा त्या गुंडांशी लढत असतो. प्रत्येकाला तो चांगलाच धडा शिकवत असतो. जीवाने सगळ्या गुंडांची चांगलीच हाडं मोडून ठेवलेली असतात. तर दुसरीकडे ती बाई आता नंदिनीला उलट उत्तरं करत असते. त्यावेळी नंदिनी तिला म्हणते, सगळी मुलं माझीच आहेत, कळलं का? आणि माझ्या या सगळ्या मुलांच्या आयांच्या वतीने मी तुला कानाखाली मारली आहे. अगं, एक बाई आहेस ना तू, मग दुसऱ्या बाईच्या काळजाचा तुकडा काढून घेत असताना तुझा हात कसा नाही थांबत? तर ती बाई नंदिनीला म्हणते, गप आहे, मला तुझं लेक्चर ऐकायचं नाहीये. आणि मला मारून काय होणार आहे ग? आम्हा सगळ्यांचा बाप वर बसला आहे, मास्टर. आता नंदिनी त्या बाईला चांगलाच धडा शिकवते, तिचा हात पकडते आणि तिला म्हणते, त्या मास्टरची भीती मला दाखवू नकोस. तो जर समोर आला ना तर वाघीण बनून फाडून काढेन त्याला. एक गोष्ट लक्षात ठेवायची, लक्ष्मी तर आहेच, पण चंडिकेचं रूपही धारण करू शकते मी. असं तसं समजू नकोस या नंदिनीला. शेवटचं सांगते, यापुढे एका जरी बाळाला हात लावलास ना तरी तुझा हात कायमचा तोडून ठेवणार आहे. तरी सुद्धा ती बाई नंदिनीला उलट उत्तर करायचं काही थांबत नाही आणि म्हणू लागते, तू काय करणार आहेस ग माझं? आता जीवा आणि नंदिनी अशी काही लढत असतात की नंदिनी पुन्हा एकदा त्या बाईच्या कानाखाली मारते. त्यावेळी ती मात्र बाई खालीच पडते आणि जीवा त्या गुंडांना मारायला जाणार. त्यावेळी पोलिसांची टीम त्या ठिकाणी आलेली असते. पोलीस जीवाला म्हणतात, थांब जीवा, आता पुढचं काम आमचं, असं म्हणत त्या सगळ्यांना ताब्यात घेतात. तर आता इन्स्पेक्टर साहेब त्या मॅडमना म्हणू लागतात, आता या बाईला सुद्धा ताब्यात घ्या. आता सर्वच जणांना ताब्यात घेतलं जातं. तर जीवा म्हणतो, थँक्यू सो मच, तुम्ही आलात. तर इन्स्पेक्टर साहेब जीवाला म्हणतात, थँक्स तर तुम्हाला, कारण तुमच्यासारखे असं व्यक्तिमत्वाचे सतर्क राहतं आणि तुम्ही जर असे मदत करणारे असाल तर अशी रॅकेट आम्ही सहजासहजी पकडू शकतो, असं म्हणत आता त्या सगळ्यांनाच ते घेऊन जात असतात. तर आता ती बाई नंदिनीला म्हणते, तुला तर मी सोडणार नाही. नंदिनी म्हणते, जाग जा जीवा, नंदिनी तुला पुढून उडतील. आता मात्र त्या संपूर्ण रॅकेटला घेऊन पोलीस त्या ठिकाणी निघून जातात. इथे मात्र सर्व छोटी छोटी मुलं टाळ्या वाजवत नंदिनी आणि जीवाचं कौतुक करू लागतात. रडत असणाऱ्या मुलांच्या नकळतच जीवानंदिनीमुळे चेहऱ्यावर हसू आलेलं असतं. आता ती मुलं धावतच येतात, जीवा नंदिनीला मिठी मारतात. त्यावेळी मात्र त्यांनाही भरून येतं. जीवा म्हणतो, तुम्ही सगळे कसे आहात? आता तुम्हाला कोणी काहीही करणार नाही. आणि हो, आता तुम्हाला माझ्याकडून पार्टी तर मिळणारच. आणि हो, आता अजिबात घाबरायचं नाही, कारण तुमचे आई वडील बाहेर आहेतच. आता तुमचे आई वडील तुम्हाला भेटतीलच. तर त्यावेळी हवालदार मॅडम त्या ठिकाणी येतात आणि त्या सगळ्या मुलांना घेऊन जातात. तर आता नंदिनी जुईला जवळ घेते आणि म्हणते, बाळा तू ठीक आहेस ना? जुई म्हणते, मी ठीक आहे, पण काय कसली मस्त मज्जा आली ना? नंदिनी म्हणते, मज्जा, असं म्हणत ती जुईला जवळ घेते. जीवा म्हणतो, काय करू, तुझं काहीच कळत नाहीये, काय चतुर पोरगी आहेस ग तू, आहेस तशीच नकटी आहेस. तर आता जुई हसू लागते. तर जीवा म्हणतो, पण माझ्याकडून तुला सॅल्यूट, असं म्हणत आता जीवा अगदी भरभरून जुईचं कौतुक करू लागतो. नंदिनी आणि जीवाला जुईचा अभिमान वाटत असतो. तर नंदिनी म्हणू लागते, जुई अगं खरंच तू कमाल केली आहेस, तू हा धागा बाहेर टाकलास म्हणूनच आम्हाला तुझं लोकेशन कळू शकलं, या धाग्यामुळे आम्ही तुझ्यापर्यंत पोहोचू शकलो. तर जीवा म्हणतो, पण एक काम तर राहिलं, असं म्हणत जीवा स्वतःहूनच पुन्हा एकदा आता जुईच्या पायामध्ये तो घुंगरूचा धागा बांधत असतो. तर आता नंदिनी म्हणते, जीवा आपली स्टोरी पूर्ण झाली आहे, म्हणजे आपण आपल्या मुलाला आता ही स्टोरी रंगवून सांगूही शकतो. तर त्यावेळी जुई आशीर्वाद देत म्हणते, तथास्तु. नंदिनी आणि जीवा हसू लागतात. तर त्यानंतर आता जीवा आणि नंदिनी यांना खूप आनंद झालेला असतो. तर जीवा नंदिनीला म्हणतो, तुला सांगू का, त्या सगळ्या मुलांनी येऊन ज्यावेळी मला मिठी मारली ना त्यावेळी काय भारी वाटलं, तुला सांगू खरंच. नंदिनी म्हणते, हो ना, आणि ज्यावेळी त्या बाईने मला विचारलं, यात तुझं मूल आहे का, त्यावेळी माझं मात्र डोकं खरंच फिरलं होतं जीवा, कारण आतापर्यंत मी असा विचारच केला नाही की ही मुलं माझी नाही आहेत म्हणून. तर जुई म्हणते, म्हणूनच तर तू भारी आहेस. आणि ताई त्यात एवढं काय, अगं जी बाई एवढ्या पोरांचा जीव वाचवते ती आई झाल्या बिगर राहील का? आणि तू तर आई होशीलच, ते पण बेस्ट आणि नंबर 1, असं म्हणत जुईने तर शुभेच्छा दिलेल्या असतात. आता जीवा मोठ्यानेच म्हणतो, तथास्तु. आणि त्याचवेळी नंदिनीला तिला चक्कर आल्यासारखी वाटत असते आणि नकळतच नंदिनी चक्कर येऊन खाली कोसळते. जीवा तिला सावरतो आणि म्हणतो, नंदिनी अगं काय होतंय? तर जुई सुद्धा घाबरून जाते आणि म्हणू लागते, ताई अगं बोल ना, काय होतंय तुला? दोघेही घाबरलेले असतात. दोघेही नंदिनीला सावरण्याचा प्रयत्न करत असतात.
आता जीवा नंदिनीला घरी घेऊन आलेला असतो आणि घरी डॉक्टरांनाही बोलावलेलं असतं. डॉक्टर नंदिनीला चेक करतात आणि म्हणू लागतात काही काळजी करायचं कारण नाही आहे, स्ट्रेस आणि धावपळ यामुळे चक्कर आली असावी, मी काही औषधं लिहून देते, ती तिला वेळेत द्या. आता डॉक्टर औषधं लिहून देतात आणि ते तिथून निघून जातात. जीवाला नंदिनीची काळजी वाटत असते. जीवा नंदिनीला म्हणतो, नंदिनी आता तू ठीक आहेस ना, तुला आता त्रास तर होत नाहीये ना. आता मानिनीताई त्या दोघांच्याही समोर बसतात आणि म्हणतात, ऐकलत ना तुम्ही डॉक्टर काय म्हणाले ते ऐकलत ना. तुमच्या धावपळीमुळे आणि तुमच्या ट्रेसमुळेच नंदिनी तू आजारी पडली आहेस, तुला चक्कर आली, कळतंय का तुला. मानिनीताई जीवाला म्हणतात, जीवा तुझी बायको किती नाजूक आहे ना हे तू सोडून घरातील सगळ्यांनाच माहीत आहे. आता जीवा काही बोलणार, मानिनीताई म्हणतात काही बोलू नकोस, माझं अजून बोलून व्हायचं आहे, माझं बोलून संपलेलं नाहीये. नंदिनी अगं काय चाललंय, अगं बाहेर इतकं ऊन असताना तुम्ही वनवन करत असता, धावपळ करत असता, कुठे जात असता, काय करत असता, कोणाला काहीच ठाऊक नसतं, कोणाला काहीच माहीत नसतं की तुम्ही कुठे आहात. मग आम्हाला कसं कळणार आहे की तुम्ही कुठे आहात, काय करताय, तुम्ही बरे तर आहात ना. अगं आमच्या जीवाला प्रत्येक वेळी घोर असतो. मानिनीताई जीवाला म्हणतात, खरंच कळत नाही का रे तुम्हाला, तुम्ही दोघं लहान आहात का, असं म्हणत मानिनीताई खूप चिडलेले असतात. तर नंदिनीला म्हणतात, नंदिनी अगं तुझं काय, अगं तू तरी समजून घेत जा, अगं तू सुद्धा ऐकत नाहीयेस कोणाचं. आता जीवा आणि नंदिनी एवढे शांत असतात आणि मानिनीताईंचा पारा चढलेला असतो. ते पाहून पार्थ आणि काव्याला हसायला येत असतं. मानिनीताई पुढे प्रश्न करत म्हणतात, आता मला सांगा की सकाळी घाईघाईत नाश्ता करून तुम्ही नक्की कुठे गेला होता. बोल नंदिनी, बोल जीवा. परंतु दोघी काहीच बोलत नाहीत. मानिनीताई म्हणतात, बोला आता का गप्प आहात, बोला, मला सांगा तुम्ही नक्की सकाळी कुठे गेला होता. तर जीवा म्हणतो, अगं एकदा सांगतेस बोला, एकदा सांगतेस बोलू नका, मग नक्की नेमकं काय हवंय तुला. आता मात्र पार्थ आणि काव्या हसू लागतात. मानिनीताई म्हणतात, गप्प बसायचं. आणि तुझं काय रे जीवा, तुला तर मस्करीशिवाय काही सुचतच नाही का. आता मानिनीताईंनी एकाला चांगलंच धारेवर धरलेलं असतं. नंदिनी म्हणते, आई त्याचं काय झालं, ती जुई तिला आम्ही, तर जीवा म्हणतो, तिला आम्ही तिच्या मावशीकडे सोडायला गेलो होतो. तर मानिनीताई म्हणतात, मावशीकडे, पण तुम्ही तर म्हणाला होता की एका NGO मध्ये एका वयस्कर बाईकडे द्यायचं होतं म्हणून. मग तुम्ही काय बोलताय नक्की आणि काय खरं काय खोटं कसं कळणार आम्हाला. नंदिनी म्हणते, हो पण त्या अगोदर तिला तिच्या मावशीला भेटायचं होतं आणि तिथे जाऊन तिला तिचे कपडे वगैरे पण घ्यायचे होते. तर मानिनीताई म्हणतात, नंदिनी तूच मला सांगितलेस की जीवाने तिच्यासाठी सकाळी जाऊन 3-4 ड्रेस आणले आहेत म्हणून. मानिनीताई म्हणतात, तुम्ही दोघंही काहीतरी लपवताय आणि काय लपवताय ना ते खरं खरं सांगा. आता मात्र जीवा आणि नंदिनी यांची बोलतीच बंद झालेली असते. काव्या म्हणते, ताई अगं काय झालंय, सगळं काही ठीक आहे ना. तर नंदिनी आता जीवाला म्हणते, जीवा प्लीज सांगा ना. जीवा म्हणतो, नाही मी काहीच सांगणार नाहीये, तूच सांग. नंदिनी म्हणते, अहो. जीवा म्हणतो, नाही मी नाही सांगणार, तूच सांग. मानिनीताई म्हणतात, अरे काय चाललंय तुम्हा दोघांचं, कोणीतरी बोला, तोंड उघडा, सांगा काय घालंय, काय घडलंय ते आम्हालाही कळू देत. उगाच माझा जीव टांगणीला लावू नका. त्यात अगोदरच घरातील काही लोकांमुळे मनस्ताप आहेच माझ्या पाठी आणि तुम्ही सुद्धा माझ्या डोक्याला मनस्ताप वाढवू नका, बोला काहीतरी. तर आता पार्थ मानिनीताईंना शांत करतो आणि म्हणतो, आई अगं तू तरी शांत हो. पार्थ जीवाला म्हणतो, जीवा जे काही घडलंय ते सांग, काय झालंय नक्की. तर आता जीवा म्हणतो, दादा. आता जीवा घडलेला सर्व प्रकार सांगायला सुरुवात करतो आणि म्हणतो, तुम्हा सगळ्यांनाच माहीत आहे गेले 2-3 दिवस आम्ही किडनॅपिंगची केस सॉल्व करत होतो, ज्याची सुरुवात चित्राताईंच्या वेदांपासून झाली होती. आता पुढे घडलेला प्रकार जीवा सांगत म्हणतो की कशा प्रकारे नंदिनीवर हल्ला झाला. आता हे ऐकल्यानंतर घरातील सर्वांनाच धक्का बसतो. तर त्यानंतर नंदिनी पुढे म्हणते की तरीसुद्धा आम्ही त्या किडनॅपरपर्यंत पोहोचलो, तिथे सुद्धा आमच्यावर हल्ला करण्यात आला, परंतु पोलिसांची टीम त्या ठिकाणी वेळेत पोहोचली आणि त्या संपूर्ण रॅकेटला पकडलं गेलं आणि सगळ्या मुलांची सुटका झाली. आता हे ऐकल्यानंतर सुद्धा मानिनीताई काही शांत बसत नाही, त्या खूप चिडतात. मानिनीताई म्हणतात, कोण समजता कोण तुम्ही स्वतःला, पोलीस वगैरे झालात की काय, की हिरोईन वाटताय स्वतःला, म्हणजे तुम्ही तसं समजून घेताय का की स्वतःला हिरोईन. असं म्हणत मानिनीताई खूप संतप्त झालेल्या असतात. काव्या त्यांना शांत करण्याचा प्रयत्न करत असते. मानिनीताई जीवाला म्हणतात, जीवा अरे तुलाच हिरोगिरी करायची होती ना, मग तू जायचं होतं, हिचा जीव धोक्यात का घातलास, अरे काय चाललंय तुमचं, तुमच्या जीवाला जर काही झालं असतं तर मी काय उत्तर दिलं असतं, हिच्या आईवडिलांना काय सांगितलं असतं. जीवा अरे तुला कळतंय का, अरे एक मुलगी म्हणजे जबाबदारी असते आणि तुला काहीच कळत नाहीये का, काय चाललंय तुम्हा दोघांचं रे. तर मानिनीताई म्हणतात, एक गोष्ट लक्षात ठेवायची आणि असं म्हणतात, ताकीद देत म्हणतात, इथून पुढे तुम्ही दोघांनी असं काहीही करायचं नाही, समजतंय का. तर पार्थ म्हणतो, आई बरोबर बोलत आहे जीवा आणि नंदिनी, यापुढे तुम्ही या सगळ्यामध्ये पडायचं नाही.
तर येणाऱ्या पुढील भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं, जीवा नंदिनीला उचलून घेतो आणि म्हणू लागतो हत्तीवरून साखर वाटा, कारण माझी बायको आता आई होणार आहे. तर आता मानिनीताई, काव्या, पार, जीवा सर्वच जण खुश असतात. मानिनीताई म्हणतात, दृष्ट नको लागायला या कुटुंबाला. असं म्हणताच आता त्या ठिकाणी रम्या आलेली असते. रम्या माप ओलांडते आणि म्हणू लागते, लागणार म्हणजे आम्हालाही पेढे वाटायला लागणार. आता आम्ही सुद्धा लग्न केलं आहे आणि आम्ही सुद्धा याच घरात राहणार. आता हे ऐकून इथे मात्र जीवा, नंदिनी, पार्थ आणि काव्या यांना धक्काच बसतो. आता या सगळ्या मोठ्या संकटाला जीवा, नंदिनी आणि पार्थ, काव्या कशाप्रकारे तोंड देतील, कशाप्रकारे या सगळ्यांचा सामना करतील, हे पाहणं अतिशय रंजक ठरणार आहे. अशाच मालिकांचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा.